नमस्कार, मी मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. थंडी आता संपत आलेली आहे आणि बाजरी खाण्याचे दिवस पण जवळजवळ संपत आले आहेत. त्यामुळं मी आज करते आहे बाजरीचं थालीपीठ. तुम्ही सर्व कसे मजेत आहात ना? आनंद घेताय ना थंडीचा? त्याचं मला उत्तर दिलं तरी चालेल. चला तर मग आपण साहित्य बघूया का? इथं मी 2 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ ताजं आहे. ह्याच्यामध्ये घालण्यासाठी माझ्याकडं बारीक चिरलेला कोबी आहे. 2 मध्यम आकाराचे कांदे मी चिरून घेतले आहेत. भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे. इथं 1 वाटी ज्वारीचं पीठ आहे. हे 3 चमचे कुळीथ पीठ आहे. हे मोठे 2 चमचे सोयाबीनचं पीठ आहे आणि इथं 1 वाटी डाळीचं पीठ आहे. याच्यामध्ये मी चिरलेला पालक घालणार आहे. तुम्ही मेथी पण घालू शकता, पण बाजरी पण थोडीशी कडू असते आणि मेथी घातल्यामुळे अजून कडू होईल म्हणून मी पालक घालते. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे कोणतीही पालेभाजी घालू शकता. 2 चमचे तीळ घेतलेले आहेत. चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. तिखट मसाला हा इथं गोडा मसाला घेतला आहे. हिंग आणि हळद घेतलेली आहे. तुम्ही गरम मसाला वापरू शकता. सर्वसामान्यपणे दुधी भोपळा खाल्ला जात नाही म्हणून मी इथं दुधी भोपळा खिसून घेतलेला आहे आणि तो काळा पडू नये म्हणून पाण्यात ठेवलेला आहे. कोबी पण बहुतेकांना आवडत नाही आणि म्हणून कोबी आणि दुधी भोपळा अशा 2 भाज्या घालून मी हे बाजरीचं थालीपीठ आणखीन त्याच्यात थोडीशी मिक्स पिठं घालून थालीपीठ करणार आहे. आता आपल्याला भाजणीची गरज नाही. भाजणी नसली तरी आपण घरच्या घरी ही पिठं वापरून छान अशी खुसखुशीत खमंग थालीपीठं करू शकतो. बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ, सोयाबीनचं पीठ, कुळीथ पीठ, डाळीचं पीठ, बेसन पीठ, तुम्ही इथं नाचणीचं पीठ पण घेऊ शकता. आता आपण ह्याच्यामध्ये भाज्या घालूया. कोबी, कांदा, कोथिंबीर. चिरलेला पालक घालून घेतला आहे. खिसलेला कोबी घालते आहे. आपल्या या थालीपीठाच्या मिश्रणात कोबी आहे, कांदा आहे, पालक आहे आणि दुधी भोपळा आहे. हे सगळे भाज्या आहेत. त्यांना पाणी सुटतं. त्यामुळं हे पीठ भिजवताना पाणी अगदी थोडं थोडं करून घालायचं आहे. तिखट, मीठ, हिंग, हळद घालून घेते आहे. तीळ घालते आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घेते आहे. हे सगळं मिश्रण मी हाताने आधी एकजीव करून घेते आहे. आपला थालीपीठाचा गोळा म्हणजेच थालीपीठाचं पीठ भिजवून झालेलं आहे. सध्या तर मी काही जास्त सैलसर केलेलं नाही आहे. थोडासा तेलाचा हात लावून घेते. तुम्हाला घट्ट, सैल जसं तुम्हाला सोयीस्कर होईल त्याप्रमाणे पीठ भिजून घ्या. तव्याला मी ब्रशने तेल लावून घेते आहे म्हणजे तेल जास्त लागत नाही. इथं मी छोटा गोळा घेतला आहे आणि तो बोटांच्या सहाय्यानं थापून घेते आहे. तुम्हाला लागत असेल तर थोडंसं हाताला पाणी लावून घ्या. पहिल्यांदा कडेनं थापून घ्या.
आणि मग मध्ये हाताने जरासा दाब द्या. कितपत लहान पाहिजे मोठं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही गोळा घ्या आणि थापा. जाड पाहिजे पातळ पाहिजे, कोणाला जाड लागतं कोणाला पातळ लागतं. मी आता इथं मध्यम असं लावून घेते आहे. थालीपीठाला मध्ये मी भोक पाडून घेते आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे, म्हणजे आपलं थालीपीठ खाली लागणार नाही, आणखीन छान भाजून निघेल. गॅस चालू केलेला आहे. तवा गॅसवर ठेवते आहे आणि हे शिजावं म्हणून मी याच्यावर झाकण ठेवते आहे. दुसरे थालीपीठ मी साध्या लोखंडी तव्यावर लावून घेतलेलं आहे. हे थोडंसं पातळ लावलेलं आहे आणि मी ते आता दुसऱ्या गॅसवर तवा ठेवते. मी थालीपीठाचा गोळा म्हणजेच थालीपीठाचं मिश्रण थोडंसं जास्तच भिजवून घेतलेलं आहे, म्हणजे मला उद्या सकाळी नाश्त्यालासुद्धा थालीपीठं लावता येतील किंवा वन डिश मील म्हणून रात्रीसुद्धा मी याची थालीपीठं लावू शकते. कारण यामध्ये सर्व प्रकारची मिक्स पीठं आहेत, भाज्या आहेत, कोथिंबीर आहे, पालक आहे. त्यामुळं हे अतिशय पौष्टिक असं थालीपीठ झालेलं आहे आणि आपला समतोल आहार असा झालेला आहे. आणि त्यामुळं हे खमंग खुसखुशीत अशा प्रकारचं थालीपीठ तुम्ही नक्की करून बघा. थालीपीठाचा चुर्र असा आवाज येतो आहे. मी आता झाकण काढून बघते. आपलं थालीपीठ सुटलेलं आहे, म्हणजे झालेलं आहे. हे बघा कसा खरपूस झाले आणि सोनेरी रंग आला आहे. ह्यात घातलेला कोबी किती छान दिसतोय बघा. त्यामुळं थालीपीठाला एक वेगळंच डिझाईन झालेलं आहे. दुसऱ्या बाजूने शेकून घेण्यासाठी मी 1-2 मिनटं त्याच्यावर परत झाकण ठेवून घेते. दुसऱ्या बाजूने आपलं थालीपीठ कसं झालं बघूया. हे बघा किती सुंदर झाले. भाजलं पण छान केलेलं आहे, सोनेरी रंग आला आहे, खरपूस झालेलं आहे. गॅस मी बंद करते आहे आणि थालीपीठ खाली काढून घेते आहे. हे मी दुसरं लावलेलं थालीपीठ आहे, ते थोडंसं पातळ लावलं होतं. किती छान खरपूस झाले बघा. आपली दोन्ही थालीपीठं तयार झालेली आहेत. हे मी मुद्दाम उलटं ठेवले म्हणजे किती खरपूस झाला आहे हे दाखवण्यासाठी. याच्यावर लोण्याचा गोळा आहे, आणखीन दही दिलेलं आहे आणि हे ओल्या हळदीचं लोणचं आहे. याची रेसिपी पण आमच्या चॅनलवर आहे. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय कळवा, म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतोय हे मला कळेल, किंवा काही सुधारणा करायची असेल तर ती मला कळेल. अशाच नवनवीन आणि नाविन्यपूर्ण रेसिपी घेऊन मी परत भेटणारच आहे. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंद लुटा. धन्यवाद.